नमस्कार. आज आपण आपल्या शरीरातल्या एका अशा अवयवाबद्दल बोलणार आहोत जो अगदी शांतपणे आपलं आयुष्य सुरळीत ठेवत असतो, आपलं मूत्रपिंड. पण विचार करा, जेव्हा हेच मूत्रपिंड काम करायचं थांबवतं तेव्हा काय होतं? चला तर मग मूत्रपिंड निकामी होण्यामागचं विज्ञान आणि त्यामागचं वास्तव समजून घेऊया. अच्छा, कधी विचार केलाय का की आपल्या शरीरातलं सगळ्यात जास्त मेहनत करणारं प्युरिफिकेशन सिस्टीम कोणतं आहे? म्हणजे बघा, एक अशी यंत्रणा जी 24 तास नॉनस्टॉप आपलं रक्त शुद्ध करत राहते, शरीरातला सगळा कचरा बाहेर काढण्यासाठी. कोण असेल बरं ते? चला तर मग भेटूया आपल्या शरीराच्या या शक्तिशाली शुद्धीकरण यंत्राला, जे खरं तर आपल्या निरोगी आयुष्याचा पाया आहे. हो, बरोबर ओळखलत. ते आहेत आपले मूत्रपिंड, म्हणजेच आपली किडनी. आपल्या पाठीच्या खालच्या भागात असलेले हे घेवड्याच्या दाण्याच्या आकाराचे छोटे अवयव, पण हेच आपल्या शरीराचे मास्टर फिल्टर्स आहेत. आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी ते अक्षरशः दिवस रात्र राबत असतात. आणि एक गंमत म्हणजे या मूत्रपिंडाचा आकार आपल्या मुठी एवढाच असतो. हो, फक्त मुठी एवढा. पण हे छोटे अवयव जे काम करतात ना, ते ऐकून आश्चर्य वाटेल. दररोज साधारणपणे आपल्या शरीरातलं 1/4 रक्त ते फिल्टर करतात. कल्पना करा. यातूनच मग शरीरातला कचरा आणि जास्तीचं पाणी वेगळं करून मूत्र तयार होतं. आणि एवढंच नाही, तर आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्याचं महत्त्वाचं कामही तेच करतात. पण थांबा, मूत्रपिंडाचं काम फक्त रक्त गाळण्यापुरतं नाहीये. ते आपल्या शरीरातल्या सोडियम आणि पोटॅशियम सारख्या महत्त्वाच्या खनिजांचं संतुलनही सांभाळतात, लाल रक्तपेशी बनवण्यासाठी मदत करतात आणि आपली हाडं मजबूत राहावीत म्हणून व्हिटॅमिन डी सक्रिय करण्याचं कामही तेच करतात. म्हणजे खरं तर हे एक मल्टीटास्किंग पॉवर हाऊस आहे. आता जरा आणखी खोलात शिरूया. प्रत्येक मूत्रपिंडामध्ये जवळपास 10 लाख सूक्ष्म गाळण्या असतात. यांना नेफ्रॉन असं म्हणतात. हेच ते छोटे सैनिक आहेत जे रक्त शुद्ध करण्याचं खरं काम अविरतपणे करत असतात. तुम्हाला माहितीये का, मूत्रपिंडाच्या आरोग्याचा संबंध शरीरातल्या इतर अवयवांशीही असतो, विशेषतः पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीशी. या दोन्ही सिस्टम्स एकमेकांच्या अगदी जवळ काम करतात आणि त्यामुळे एकाच्या कामाचा परिणाम दुसऱ्यावर होऊ शकतो. हे कसं होतं ते सांगतो. समजा प्रोस्टेट ग्रंथी मोठी झाली तर ती लघवीच्या मार्गावर दाब टाकते. यामुळे होतं काय की लघवीचा प्रवाह अडतो. हा जो दाब आहे तो हळूहळू मागे मूत्रपिंडापर्यंत पोचतो आणि कालांतराने त्यांना कायमचं नुकसान पोचवू शकतो. पण विचार करा, जर ही जीवन देणारी शुद्धीकरण यंत्रणाच बिघडली तर? काय होतं जेव्हा शरीरातला हा महत्त्वाचा फिल्टर काम करणं थांबवतो? आता आपण मूत्रपिंड निकामी होण्याच्या गंभीर वास्तवाकडे वळणार आहोत. मूत्रपिंड निकामी होणं म्हणजे काय? तर ही एक अशी स्थिती आहे जिथे दोन्ही मूत्रपिंड आपलं काम पूर्णपणे थांबवतात. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की शरीरातला विषारी कचरा बाहेर पडण्याऐवजी आतच साचू लागतो आणि जर यावर वेळेवर उपचार झाले नाहीत तर ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. ही समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज आपल्याला या आकडेवारीवरून येईल. सिंगापूरमध्ये दर 5 तासांनी एका नवीन रुग्णाला मूत्रपिंड निकामी झाल्याचं निदान होतं. म्हणजे एका दिवसात जवळजवळ 5 नवीन रुग्ण. ही आकडेवारी खरंच आपल्याला विचार करायला लावणारी आहे. मग प्रश्न येतो की असं होतं का? यामागचं सर्वात मोठं आणि कॉमन कारण आहे मधुमेह. त्यानंतर येतो उच्च रक्तदाब, ग्लोमेर्युलर नेफ्रायटिस म्हणजेच मूत्रपिंडाच्या गाळण्यांना सूज येणं, काही आनुवंशिक आजार आणि आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे मूत्रमार्गात येणारे अडथळे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मूत्रपिंडाचा आजार हा एका रात्रीत होत नाही. तो खूप हळूहळू अनेक वर्षांमध्ये वाढत जातो आणि याचे मुख्य 5 टप्पे आहेत. चला, हे टप्पे नेमके काय आहेत ते समजून घेऊया. डॉक्टर मूत्रपिंडाची कार्यक्षमता मोजण्यासाठी EGFR नावाची एक टेस्ट वापरतात. आता हे EGFR म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक स्कोअर आहे जो आपल्याला सांगतो की मूत्रपिंड किती वेगाने आणि किती चांगल्या प्रकारे रक्त शुद्ध करत आहेत. तर बघा, एका निरोगी मूत्रपिंडाचा EGFR स्कोअर असतो 90 किंवा त्यापेक्षा जास्त, एकदम परफेक्ट. पण जसजसा आजार वाढतो तसतसा हा स्कोअर खाली येतो, 80, 60, 40. आणि जेव्हा हा स्कोअर 15 पेक्षाही खाली घसरतो तेव्हा समजायचं की आपण 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. यालाच एंड स्टेज किडनी फेल्युअर म्हणतात. म्हणजे मूत्रपिंड आपलं काम जवळजवळ पूर्णपणे थांबवतात. यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट काय आहे माहितीये?
ती म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे इतकी सामान्य असतात की त्यांच्याकडे आपलं सहज दुर्लक्ष होतं. म्हणजे थोडी मळमळ होणं, भूक कमी लागणं किंवा सतत त्वचेला खाज येणं. ही लक्षणं कुणाला फारशी गंभीर वाटणारच नाहीत. पण जसजसा आजार पुढच्या टप्प्यात पोहोचतो तशी लक्षणं गंभीर होऊ लागतात. हातापायांवर सूज दिसायला लागते, पाठदुखी सुरू होते, लघवीच्या रंगात आणि प्रमाणात बदल जाणवतो. पण दुर्दैवानं ही स्पष्ट चिन्ह दिसेपर्यंत बराच उशीर झालेला असतो. मग यावर काही उपाय आहे का? तर हो, नक्कीच आहे. आज वैद्यकीय विज्ञानानं इतकी प्रगती केली आहे की यावर अनेक प्रभावी उपचार उपलब्ध आहेत जे रुग्णांना एक नवीन जीवन देऊ शकतात. यातला पहिला आणि सर्वात सामान्य पर्याय म्हणजे डायलिसिस. याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे हिमोडायलिसिस, ज्यात हॉस्पिटलमध्ये जाऊन एका मशीनद्वारे रक्त शुद्ध केलं जातं, आणि दुसरा आहे पेरिटोनियल डायलिसिस, जो रुग्ण घरीच आरामात करू शकतो. पण यावरचा सर्वोत्तम उपाय मानला जातो तो म्हणजे मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट. यामुळे रुग्णाचं आयुष्य जवळपास सामान्य होतं. पण ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे ज्यात नवीन अवयव शरीर नाकारण्याचा धोका असतो आणि रुग्णाला आयुष्यभर काही औषधं घ्यावी लागतात. पण प्रत्यारोपणाचा खर्च हे एक खूप मोठं वास्तव आहे. या खर्चात जगभरात प्रचंड तफावत आहे. भारतात जिथे हा खर्च काही लाख रुपयांमध्ये होतो, तिथेच अमेरिकेत तो करोडोंच्या घरात जातो. ही आर्थिक दरी खूपच मोठी आहे. उपचार तर आहेतच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं काय आहे तर या आजाराला होळ्यापासूनच रोखणं. मग या निरोगी मूत्रपिंडाचं रहस्य नेमकं आहे तरी काय? हे रहस्य खरं तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये दडलेलं आहे. भरपूर पाणी पिणं, जेवणात मीठ कमी वापरणं, आपल्या रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेणं टाळणं. या साध्या गोष्टी खूप मोठा फरक घडवू शकतात. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या आरोग्याची किल्ली आपल्याच हातात आहे. आता प्रश्न हा आहे की आपण या किल्लीचा वापर करून आपल्या शरीराच्या या मौल्यवान खजिन्याचं रक्षण करणार आहोत की नाही.